नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रव्याची बट्टी. रव्याची बट्टी बनवण्यासाठी आपल्याला 2 कप रवा घ्यायचा आहे. जेव्हा कधी आपल्याला बट्टी खावंसं वाटत असेल आणि बट्टीचं दडलेलं नसेल, त्यावेळेस आपण रव्याची बट्टी अशा पद्धतीने बनवू शकतो. खूप छान अशी बनून तयार होते. बट्टी बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी रवा आणि 3 वाटी गहू पीठ घेतलं आहे. त्याच्यात मी आता ओवा टाकणार आहे. बट्टीमध्ये ओवा टाकायचाच, त्याच्याने चांगला फ्लेवर येतो. ज्यावेळेस आपण बट्टी खातो त्यावेळेस. चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल, आणि थोडासा बेकिंग सोडा टाकला आहे. छान एकत्र करून घ्यायचं आहे सगळं पीठ. एकत्र झाल्यानंतर त्याला हळू हाताने थोडंसं पोळीपेक्षा कडक भिजायचं आहे. पोळीसारखं थोडंसं नरम नाही भिजायची कणिक. बट्टीची कणिक जेवढी कडक असली तेवढी छान येते बट्टी. खरपूस लागते खायला. बघू शकता अशा पद्धतीने छान थोडासा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकून पुन्हा आपण त्याला मस्त नरम करून घेऊ. छान मस्त मळून घ्यायची कणिक. बघू शकता जास्त नरम नाही, जास्त कडक नाही, खूप छान बनलेली आहे. बघू शकता किती छान दिसते आपली कणिक. तिला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण गॅसवर पॅन ठेवून पाणी गरम करायला ठेवायचं आहे. मी इडलीच्याच पॅनमध्ये बट्ट्या लावणार आहे वाफायला. अशा पद्धतीने 10 मिनटानंतर आपण कणिकचा गोळा घ्यायचा आहे. त्याला छान मळून घ्यायचं आहे, नरम करून घ्यायचं आहे. थोडासा लाटायचा आहे, पीठ नाही लावायचं आहे. थोडासा लाटून त्याला मध्ये तेल लावायचं आहे. छान थोडंसं त्याच्यावर तेल टाकलं की ते मस्त पसरून घ्यायचं आहे. आणि जेवढे पूड बनतील तेवढे पूड बनवायचे. अशा पद्धतीने सगळे पूड छान दाबून घ्यायचे आपल्याला आणि त्याला एक गोल आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता आजीबाई अशाच पद्धतीने बनवतात. ही ट्रिक माझ्या आजीची आहे. आधीच्या आजीबाया अशाच पद्धतीने बट्टी बनवायच्या. कमीत कमी वेळेत खूप साऱ्या बट्ट्या होऊन जातात. बघू शकता अशा पद्धतीने. अजून एक पद्धत हाताची आहे. बिना लाटण्याने हाताने थोडंसं पसरून घ्यायचं आहे, त्याला तेल लावायचं आहे आणि जसं आधी केलं तशाच पद्धतीने आपण त्या सगळे पूळ वळून घ्यायचे. छान दाबून घ्यायचे पूळ अशा पद्धतीने. छान त्याला गोल आकार द्यायचा आहे. सगळ्या बट्ट्या आपण अशाच पद्धतीने घडून घेणार आहोत. आता मी इडलीचं पॅन घेतलं आहे, त्याच्यात थोडं थोडं तेल टाकून पसरून घेते ते तेल. अशा पद्धतीने छान पसरून घ्यायचं आहे आणि सगळ्या बट्ट्या उलट्या ठेवायच्या आहे. जे पूळ आपण खाली दाबले आहेत ते खाली ठेवायचे आणि वरची बाजू वरती ठेवायची, जेणेकरून त्याच्यात वाफ बरोबर घुसते. अशा पद्धतीने बघू शकता. छान पाणीला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण ते वाफेवर झाकण ठेवलं आहे. 10 मिनटं आपण मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. बघू शकता 10 मिनटानंतर. तुमच्याकडे एखादी सुरी असेल तर सुरी घालून बघा. जर सुरी
सुरीला कणिक लटकली नाही तर समजायचं आपली बट्टी झाली आहे. गॅस बंद करून थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला बट्टी कापायला घ्यायची आहे. अशा पद्धतीने छान बट्टी कापून घ्यायची आपण. बघू शकता किती छान फुलली आहे. मस्त फुलून तयार झाली आहे आपली बट्टी. बघू शकता. वाव, मस्त. सगळ्या बट्ट्या कापून झाल्यात आता. छान. कढईत तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्या बट्ट्या त्याच्यात टाकू आणि थोड्या थोड्या करून मस्त तळून घेऊ. तुम्हाला जर का कडक आवडत असेल पावासारख्या तर अशा पद्धतीने तुम्ही थोडा वेळ जास्त राहू द्या. मी दोघं पद्धतीने तळून दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने बघू शकता. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.